कोरोनावरून इंजेक्शन बसल्यानंतर काही पोपट बोलायला लागले। जनसुरक्षा कायद्यावरून देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर अनेक प्रकल्प पूर्ण झाले असते। विरोधकांकडून भाषिकवादाचं नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न होतोय। हिंदीच्या अहवालाला ठाकरेंनीच मंजुरी दिली असंही फडणवीसांनी घणाघात केलाय। शेवटच्या दिवशी पूर्ण कायद्याचा जो काही अहवाल तयार झाला सभागृहासमोर मांडायचा, त्या अहवालावरही चर्चा झाली आणि एकमताने सगळ्यांनी हा अहवाल मान्य केला आणि त्यानंतर मग गावकर साहेबांनी तो अहवाल मांडला आणि मग आम्ही तसं बिल त्या अहवालाचं मंजूर केलं। मात्र नंतर वरून इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट हे बोलायला लागले कायद्याच्या विरोधात। पण त्याची आपत अशी आहे, सहनही होत नाही, सांगता येत नाही। मंजुरी त्यांनीच दिली आहे, क्लॉज टू क्लॉज असलेला त्यांना मनातलं माहिती आहे, त्यांनी चूक काही केली नाही। त्यांना हे मनातलं माहिती आहे की या कायद्यामध्ये काहीही लोकविरोधी लोकशाही विरोधी नाही आहे। गोसीखुर्द सारखा प्रकल्प असेल किंवा इतर मोठे प्रकल्प असतील, याचंही काम अत्यंत वेगाने आपण केलं। आपण जर बघितलं असेल तर जवळपास केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण 30 ते 40 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी केली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी या आपल्याकडे उभ्या राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न केला। खरं म्हणजे मध्यंतरी 2.5 वर्ष जर हे सरकार या ठिकाणी दुसरं महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर यातले अनेक प्रोजेक्ट हे आपले पूर्ण झाले असते।